नमस्कार. नवीन MYT ऑर्डर आलेली आहे. सोलर आता तितकेसे फायदेशीर राहिलेले नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा खूप मोठा गैरसमज आहे. कारण सत्य काय आहे माहित आहे? आजही कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीचे दर हे रेसिडेन्शियल ग्राहकांसाठी खूप जास्त आहेत. एनर्जी चार्जेस, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, फिक्स चार्जेस, फ्युएल ॲडजस्टमेंट चार्जेस, टॅक्सेस अँड ड्युटीज हे सर्व ऍड केल्यानंतर MSEDCLच्या रेसिडेन्शियल कन्झ्युमर्सला 300 युनिटसाठी इलेक्ट्रिसिटीचे दर आहेत 12.5 रुपये पर युनिट. 1000 युनिटसाठी हे आहेत 19.4 रुपये पर युनिट. तर 4000 युनिटसाठी 22 रुपये पर युनिट पेक्षाही हे रेट्स जास्त आहेत. जसजसं महिन्याचं विजेचं कन्झम्पशन वाढत जातं तसतसे हे इलेक्ट्रिसिटीचे पर युनिट रेट्सही वाढत जातात. त्यामुळे आजही रेसिडेन्शियल ग्राहकांसाठी सोलार खूप फायदेशीर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, रेसिडेन्शियल ग्राहकांना जर त्यांच्या सोलार पॉवर प्लांटची कॅपॅसिटी 10 किलोवॅटच्या आत असेल आणि सँक्शन लोडही 10 किलोवॅटच्या आत असेल तर ग्रीड सपोर्ट चार्जेस लागू नाहीत. मात्र जर सोलार पॉवर प्लांटची कॅपॅसिटी 10 किलोवॅटच्या आत असेल आणि सँक्शन लोड 10 किलोवॅट पेक्षा जास्त असेल तर मात्र ग्रीड सपोर्ट चार्जेस लागू होतात. उदाहरणार्थ सोलारची कॅपॅसिटी 8 किलोवॅट आहे, सँक्शन लोड 12 किलोवॅट आहे, तर अशा केसमध्ये जनरेट होणाऱ्या प्रत्येक युनिटवर ₹1.96 या दराने ग्रीड सपोर्ट चार्जेस लागू होतात. महिनाभरात 1000 युनिट्स सोलारने जनरेट केले तर ₹1960 एवढे ग्रीड सपोर्ट चार्जेस महिन्याच्या बिलामध्ये ऍड होऊन येऊ शकतात. रेसिडेन्शियल कन्झ्युमर्सच्या 10 किलोवॅट पेक्षा जास्त कॅपॅसिटीसाठी जरी ग्रीड सपोर्ट चार्जेस लागू होत असेल तरीही हा बिलाचा एक छोटासा भाग आहे. आजही सर्वात मोठा खर्च हा एनर्जी चार्जेस हाच आहे आणि सोलारने हे एनर्जी चार्जेस शून्य होतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, रेसिडेन्शियल ग्राहकांना कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल प्रमाणे TOD म्हणजे टाइम ऑफ डे टेरिफ अजून कंपल्सरी झालेलं नाहीये. मात्र भविष्यात स्मार्ट मीटरिंग आणि टाइम बेस्ड बिलिंग लागू शकते. त्यामुळे आतापासूनच डे टाइम युसेज वाढवणे फायदेशीर ठरेल. यावरून एक गोष्ट लक्षात येते की यापुढे रँडम सोलार सायझिंग चालणार नाही. प्रॉपर सोलार प्लॅनिंग पाहिजे. यामध्ये योग्य सोलार पॉवर प्लांटची सायझिंग, योग्य सँक्शन लोड आणि डे टाइम युसेज या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतील. लक्षात ठेवा, कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीचे दर हे दरवर्षी वाढतच जाणार. मात्र सोलारने पुढच्या 25 वर्षासाठी एनर्जी कॉस्ट तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता. MYT नंतरही सोलार हा खर्च नाही तर भविष्यासाठीची एक स्मार्ट गुंतवणूक आहे.